तर मुंबईत येऊन मला या कचऱ्यातच राहावं लागलं. आता मला कचऱ्यात राहायचं नाही. फक्त एवढीच आमची इच्छा आहे की धारावीकरांना आमचं आहे त्या जागेवर द्यावं. जर बाहेर देत असेल तर त्या सुविधा द्याव्या ती ज्या भेटणार आहेत त्या. आमचं दुसरी काय मागणी नाही. धारावी स्वच्छ करावी, धारावी डेव्हलपमेंट करावी, धारावी चांगली करावी. आम्हाला सुखसुविधा द्याव्या. आम्हाला अदानी साहेबांना विरोध नाहीये. काही ठिकाणी गावगुंड वगैरे असतात, ते थोडंसं काहीतरी मलिदा मागण्यासाठी वगैरे करतात, पण त्यांना सुद्धा लोकांनी इकडून हाकलून लावलेलं आहे. इतना स्ट्रांग है धारावी का आदमी कि कोई जबरदस्ती उसके घर के बाहर की चप्पल नहीं लेके जा सकता। वो सर्वे के लिए कैसा घुस जाएगा किसी के घर में। नमस्कार, महा एमटीव्ही मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. आता आपण धारावी मध्ये आहोत. आपल्याला माहिती की बहुचर्चित असा धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामांना आता गती मिळते आहे. अशा वेळी धारावीमध्ये सगळ्यात पहिल्या टप्प्यामध्ये सर्व घरांचं अनिवासी गाळ्यांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण नेमकं कसं करण्यात येतं हे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. त्याच पद्धतीनं ज्या कुटुंबियांचं हे सर्वेक्षण होत आहे त्या कुटुंबियांची नेमकी या सर्वेक्षणाबाबतची मतं नेमकी काय आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. गजानन हनुमेस्त्री माझं नाव आणि मी जन्मापासून इथेच राहतो 1961 पासून. त्याच्या अगोदरपासून माझे आई वडील 10-12 वर्षापूर्वी आले होते मुंबईमध्ये. तेव्हापासून आम्ही इथेच राहतो. मला 65 वर्ष झाली आता. 65 वर्षापासून आम्ही इथेच आहोत. आई आई वडील वारले त्याच्यामुळे आम्ही आता इथेच आहोत आणि जे होतं ते चांगलंच होतं आहे. आरामदायक आहे. म्हणजे आम्ही जे हाल अपेक्षा काढल्यात जन्मापासून. इथे पाठीमागे गटार आहे, मोठा जोगळेकर नाला म्हणून आहे. त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये गळ्यापर्यंत पाणी भरायचं. 2-2 दिवस पाण्यामध्ये आम्ही दिवस घालवायचे. अन्न नाही, पाणी नाही, अंघोळ नाही, असं सगळं चालायचं. ते आता जे होतंय ते चांगलंच होतंय. असं म्हटलं जातं की हे जे सगळे सर्वेक्षण सुरू आहे ना ते तुम्हाला प्रेशराईज करून केलं जातं. तर सर्वेक्षण करताना तुमच्यावर कुठला दबाव आणला जातो? कुठल्याही प्रकारचा दबाव आमच्यावरती आणला नाही आणि कोणीच कसलाच दबाव आणलेला नाही. हे व्यवस्थितपणे चाललंय आणि व्यवस्थितपणे त्यांच्यानी आमच्याकडून कागदपत्र वगैरे घेतले. काही नाही, दबाव वगैरे काही नाही. आणि मग समजा जर ते अचानक आले असतील तर ते जे अधिकारी आहेत त्यांची तुमच्याशी बोलण्याची पद्धत, सर्वेक्षणसाठी तुमचे डॉक्युमेंट्स घेण्याची पद्धत कशी होती? नाही, चांगली होती. एकदम सुशिक्षितपणाने त्यांच्याने म्हणजे आम्हाला तुमचे काय काय कागदपत्र आहेत ते दाखवा, ओरिजिनल आणा, त्याचे झेरॉक्स आणा म्हणून सांगितलं. आम्ही त्याप्रमाणे त्यांच्या मागणीप्रमाणे आम्ही ते दाखवले, दिले. काकी, तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की महिला म्हणून इतक्या वर्ष तुम्हाला धारावीत कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? धारावीत मेन म्हणजे कचरा. कचऱ्यामुळे आम्ही तर हैराण झालेलो आहेत. आणि दुसरं म्हणजे सगळीकडे पाणी पाणी, डास. आणि आमच्या घराच्या मागे मोठा हे आहे, गटार आहे. गटारचं पाणी आमच्या घरामध्ये येतं. त्याच्यामुळे आम्हाला पावसात तर भयंकर त्रास होतो. नव्या घरामध्ये वेगळं किचन असेल, मोठं स्वच्छतागृह असेल तर काय? माझ्यासाठी ते चांगलंच असेल. खरं मी साफसफाई करणारी बाई आहे. मला हे कचरा आवडत नाही. पण इथं या धारावीमध्ये येऊन मला कचऱ्यात राहावं लागतं. ऍक्च्युअली मी गोव्याची. आमच्या गोव्यामध्ये कचरे एक पण दिसणार नाही, साफसफाई. तर मुंबईत येऊन मला या कचऱ्यातच राहावं लागलं. आता मला कचऱ्यात राहायचं नाही. तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिले तर, आणि किती वर्षांपासून धारावीत राहता? माझं नाव आहे निलेश मोहन पडवळ. मी मागील 50 वर्षापासून या धारावीमध्ये राहतोय. रहिवासी. पुनर्विकास प्रकल्पाविषयी काय वाटतं? अ, आजपर्यंत आहे ना, इकडे धारावीचे पुनर्विकास करण्याच्या निमित्ताने 5 ते 6 सर्वे झालेले आहेत, पण त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे. आणि आज SRA माध्यमातून DRP प्रोजेक्ट चालू आहे आणि तो सर्वेक्षण अदानी ग्रुप करतायत. तर त्या एक सर्वे चांगल्या प्रकारे त्यांचा चालू आहे आणि आम्हाला सुद्धा धारावीचा लवकरात लवकर विकास व्हावा या दृष्टीने आम्ही सुद्धा त्यांच्या सर्वेक्षणाला चांगला प्रतिसाद देतोय. अशी माहिती समोर येते किंवा एक असा समज पसरवला जातोय धारावीत की सर्वेक्षणासाठी तुमच्यावर दबाव आणला जातोय, तुम्हाला या सर्वेक्षणात सहभागी व्हायचं नाहीये. तर असं काही वातावरण आहे का? नाही, असं सगळीकडे असं काही वातावरण नाही आहे.
सर्वेक्षण चांगलं उत्तम प्रकारे चांगलं चालू आहे. लोकांनी सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे. फक्त लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत ना, ते तुम्हाला प्रत्येक धारावीच्या प्रत्येक ठिकाणी होल्डिंग्स वगैरे लावून त्यातून काही माहिती देऊन ते लोकांना ह्या सर्वेक्षणवाल्यांनी ना समजून दिलं पाहिजे. त्यासाठी त्यांना लोकांमधले जे गैरसमज त्यामुळे ना दूर होतील. बाकी सर्वेक्षण चांगल्या प्रकारे चालू आहे. कुठेही असं काय मला तर आढळत नाही की कुठे आहे काय म्हणजे कोण सर्वेक्षणाला अडथळा निर्माण करतायत असं काही नाही. काही ठिकाणी गावगुंड वगैरे असतात. ते थोडंसं काहीतरी मलिदा मागण्यासाठी वगैरे करतात. पण त्यांना सुद्धा लोकांनी इकडून आकडून लावलेलं आहे. ज्या दिवशी सर्वेक्षण असेल त्याच्या आदल्या दिवशी जे कोणी सर्वेक्षण अधिकारी वगैरे असतात ते फोन करून सांगतात की बाबा उद्या तुमच्या एरियामध्ये वगैरे सर्वे होणार आहे. त्या सर्व लोकांनी आपली कागदपत्र वगैरे तयार ठेवा. कागदपत्र काही लोकांकडे समजा कागदपत्रांची कमतरता असेल तर ते सांगतात की आम्ही पुन्हा येऊ किंवा आमच्या इकडे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आम्हाला पेपर आणून तुम्ही द्या. असं सहकार्य सुद्धा त्यांचं चांगलं आहे, करतात. विकासाच्या दृष्टीने हा सर्वेक्षण लवकरात लवकर व्हावा ही आमची मागणी आहे. नाम बताइए, कितने साल से आप धारावी में रहते हैं? मैं बॉर्न एंड बॉट अप धारावी में ही हूँ, लेकिन इस घर में हम लोग 10 साल से रह रहे हैं। मेरा नाम राजन कावितिया है और मेरी वाइफ है शीतल। तो आपको यहाँ पे क्या क्या प्रॉब्लम्स है? प्रॉब्लम्स तो अभी सबसे बड़ी तो एरिया का प्रॉब्लम है, क्योंकि बहुत छोटा सा एरिया कंजेस्टेड है। अभी फैमिली वाले हैं, देन दे लगे वो थोड़े बहुत बड़े हो जाएंगे, फिर वो जगह थोड़ा और छोटा हो रहा है। यहाँ पर सबसे बड़ी दिक्कत पानी की भी है, और कभी बारिश होती है तो ये अपना वाटर फ्लडिंग भी होता है, वाटर लॉजिंग होता है। उसके बाद यहाँ पर सबसे बड़ा प्रॉब्लम है वॉशरूम्स का। देन यहाँ पर अभी एरिया बहुत छोटा है प्लस तो फिर यहाँ पर चोरी चकारी भी ज़्यादा होती है। इसलिए आपने देखा रहेगा कि बाहर हम लाइट्स भी नहीं लगा पाते हैं, क्योंकि कभी लाइट्स बल्ब कुछ लगा दिए तो वो भी चोरी हो जाती है। तो ऐसे बहुत सारी प्रॉब्लम्स है बेसिकली। ये जो सर्वेक्षण हो रहा है, ऐसा कहा जाता है कि ये सर्वेक्षण आपको प्रेशराइज करके किया जाता है, क्या ऐसा कुछ हुआ है? नहीं नहीं, बिल्कुल भी नहीं। कोई भी प्रेशराइजेशन नहीं है। इनफैक्ट हम लोग खुश है कि अगर हम लोगों को बड़ा एरिया मिलेगा, कोई अच्छा प्रॉपर डेवलपमेंट होगा यहाँ पर, और कोई अच्छी बिल्डिंग्स वगैरह हमको रहने मिलेगा, तो फिर उससे ज़्यादा अच्छा क्या ही होगा हमारे लिए। तो प्रेशराइजेशन सिचुएशन से कुछ भी नहीं है हमारे लिए। ये सर्वेक्षण करने से पहले आपको बताया गया था, आपको जानकारी दी गई थी, और ये प्रोसीजर कैसे रहा? प्रोसीजर काफ़ी स्मूथ है। जो भी ऑफिसर आया है वो काफ़ी हेल्पफुल है, प्लस उन्होंने जो भी डॉक्यूमेंट्स मांगे थे वो प्रॉपरली हमको पहले बता दिए गए थे। तो उसी बेसिस पे हम लोगों ने सारे डॉक्यूमेंट्स का जेरोक्स एंड एवरीथिंग सब कुछ ला के रखा हुआ था, ताकि कोई प्रॉब्लम ना हो, इधर उधर भागने की ज़रूरत ना हो। तो प्रोसेस काफ़ी स्मूथ रहा है, एंड इन्फॉर्मेशन हम लोग को पहले से ही दी गई थी। आपको सर्वेक्षण करते समय पूरी जानकारी दी जाती है कि आपको क्या क्या करना है, सर्वेक्षण कैसे होगा? आप खुश है इस सर्वेक्षण से? हाँ ज़रूर। इनफैक्ट अभी मुझे एग्जैक्टली मेरे खुद के घर का एरिया नहीं पता चल रहा था। अभी इन्होंने प्रॉपर एरिया लिया है, तो मुझे भी प्रॉपरली पता चला कि इस घर का एरिया कितना है, प्लस अभी जो भी फ्लोर है वो कहाँ पर मिलने वाला है, ये कौन सा सेक्टर है, कौन से वार्ड में आता है, तो वो सारे डिस्क्रिप्शन उन्होंने हमको दिया है। तो प्रॉब्ली हम लोग बोले कि डेफिनेटली बहुत इन्फॉर्मेशन हमको मिली है उसके बाद, सर्वेक्षण के बाद। सर, आपका नाम बताइए, आप कितने सालों से धारावी में रह रहे हैं? मैं धारावी का ही हूँ, मेरा नाम फरीद खान है। सपोर्ट ऐसा है ना कि मैडम मैं अपनी बात कर रहा हूँ कि मैं धारावी में ही यहीं का रहने वाला हूँ, धारावी का हूँ। और जब ये टीम पहले आई, नया नया ये लोग ने जब इंटर हुए स्लम एरिया में, तो हम लोग खुद ये लोग का विरोध कर रहे थे। तो हम लोग ने ये लोग से सीधा पहला सवाल जो धारावी के लोग पहले करते हैं कि हमको मिलेगा कहाँ, ये लोग ने सीधा सीधा बोले कि धारावी में मिलेगा। फिर हम लोग ने को लगा कि ये लोग ने हमारे सवाल के सारे जवाब दे रहे, तो हम लोग ने बिल्डिंग के पास सारे लोगों की मीटिंग लिए, मदरसे के अंदर एक बैठ के मीटिंग हुई, हमारे सारे सवालों के जवाब दिए उन लोगों ने। फिर हमारा दूसरा मीटिंग माहिम में हुआ, बीकेसी में हुआ। जब हमारे सारे सवालों के जवाब दे रहे, तो हमारा काम है उनका विरोध करना नहीं, उनका समर्थन करना, उनका साथ देना। आज हम लोग उनके साथ में हैं, और बाकी का जो लोग विरोध कर रहे हैं वो पॉलिटिशियन लोग हैं। पॉलिटिशियन में जाने का नहीं है ज़्यादा। 40 साल से जिन पॉलिटिशियन लोग के हाथ में है धारावी, वैसा का वैसे, जैसे कि अभी भाई ने बताया कि सबसे बड़ा प्रॉब्लम जगह का है, फ्लडिंग का है, चोरी का है। ये जो लोग विरोध कर रहे हैं ना, ये सबके घर में बाथरूम है, ये लोग इसके लिए विरोध करें। इनको बाहर जाना पड़ेगा ना, तो ये लोग ऐसा नहीं बोलेंगे, ये भी कोऑपरेट करेंगे। सर, अभी ये जो सर्वेक्षण चल रहा है, उसमें जो डॉक्यूमेंट्स लेते, ऐसा कहा जाता है कि ये सर्वेक्षण प्रेशराइज करके किया जा रहा है, धारावीकरों का पूरा विरोध है। तो आप इतने दिनों से इनके साथ घूम रहे हो, आपको क्या लगता है, प्रेशराइज करके सर्वेक्षण किया जा रहा है? मैडम, एक बंदा धारावी में
ये आके बोल देवे कि किसी के घर पे जबरदस्ती हुआ, और धारावी का आदमी इतना स्ट्रांग है, मैं खुद धारावीकर हूँ, इतना स्ट्रांग है धारावी का आदमी कि कोई जबरदस्ती उसके घर के बाहर की चप्पल नहीं लेके जा सकता। वो सर्वे के लिए कैसा घुस जाएगा किसी के घर में? मैंने भी सुना कि कुछ लोग बोल रहे जबरदस्ती कर रहे हैं। बाबा आगे एक चप्पल तो उठा के दिखा दे घर के बाहर से, कोई भी आदमी, सर्वे वाला या आउट ऑफ सर्वे का। ऐसे सब झूठ बात है, ये सब लोग है ना खाली पॉलिटिक्स कर रहे हैं, और अपने को पॉलिटिक्स में जाने का नहीं ज्यादा। लोग खुद से चेक करा रहे हैं। अभी आप लोग जिसके घर पे है भाई, आपसे बिगैर मतलब आपको जानकारी दी गई, सारी जानकारी 2 दिन पहले आगे दे दी जाती कि ये डॉक्यूमेंट्स आपका लगेगा, वो लोग एग्री करते हैं। अभी तो ऐसा हो गया कि लोग बुला बुला के लेके जा रहे हैं। इसको क्या बोलेंगे आप? जबरदस्ती बुला रहा बुलाने वाला? नहीं। अगं तुमचं नाव सांगा, किती वर्षांपासून तुम्ही धारावीत वास्तव्यास आहात? माझं नाव आहे वामन सोनू पडते. मी 46 वर्षापासून इथे राहतो. पुनर्विकास प्रकल्पाविषयी काय वाटतं? चांगली गोष्ट आहे, चांगला आनंद वाटतो, कारण 46 वर्षात काय घडलं नाही ते आता घडतंय. निदान आमचं उर्वरित आयुष्य पण तिथे चांगलं जावं, आणि आम्हाला जी जागा देणार आहे ती धारावीतच मिळावी अशी आमची इच्छा आहे. सर्वेक्षण चांगलं चाललंय, अडथळे तर कुठे आलेले नाहीत. असं कोणी अडथळ्यात आमच्या एरियात तर कोणी दिलेलं नाही. खरं तर धारावीत सुरू असणाऱ्या सर्वेक्षणाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे, हेच आपल्याला या व्हिडिओतून कळालं. त्याच पद्धतीने या नागरिकांवर कोणताही दबाव न आणता हे सर्वेक्षण होत आहे, हे देखील आपण नागरिकांकडूनच जाणून घेतलेलं आहे. सर्वेक्षण करायला येणारे अधिकारी आणि नागरिक यांच्यामध्ये उत्तम संवाद होतो, त्यांना पूर्ण माहिती दिली जाते सर्वेक्षणाची. सर्वेक्षण होणार आहे याबाबतची पूर्वकल्पना देखील त्यांना देण्यात येते, असं त्यांच्याकडून कळालेलं आहे. त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत आता कोणत्याही अफवा पसरवण्यात येऊ नये, किंवा अफवा पसरवल्या गेल्यास त्याची पूर्णतः शहानिशा करावी अशी मागणी इथल्या नागरिकांची आहे, धारावीकरांची आहे. धारावीकरांचं आता सध्या तरी फक्त एकच म्हणणं आहे की आम्हाला धारावीतच आमचा पुनर्विकास केला जावा आणि आमचा पुनर्विकास लवकरात लवकर व्हावा, अशीच मागणी धारावीकरांची आहे. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महा MTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त धारावीकरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.